जायचं कुठं? तुझा टायर गेला, तुझा टायर चेंज करायला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही नेहमीसारखा चाललोय देवदर्शनालाच. आणि या टायमिंगला लोक जरा वेगळी आहेत, पण काय हरकत नाही, मजा तीच असणार आहे. आणि आम्ही चाललोय सोमनाथ आणि द्वारकाला. तर आम्ही निघालो होतो दिव्यावरून. इथून ऑलमोस्ट 900 to 1000 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि आम्ही ऑलमोस्ट किती 9 लोक आहेत ना आपण, 9-10 लोक आहोत आम्ही. 2 गाड्या आहेत आमच्याकडे. तर आता संध्याकाळी आम्ही प्रवास चालू केलाय. रात्रभर ड्रायव्हिंग असणार आहे आणि सकाळी 9 या 10 पर्यंत आम्ही तिथे पोहोचू. 2 किलोमीटरच्या अंतरावर नाहीत वाटत. लोकेशन सेंड कर ना आम्हाला. हा ठीक आहे, ग्रुपला टाक, आपल्या ग्रुपला तर विषय असा झालाय की ट्रिप सुरूच झाली होती आणि एका गाडीचा, तो दुसरी गाडी आमची, त्या गाडीचा टायर पंक्चर झालाय, त्या फुटलाय. काय झाला माहिती नाही. तो आम्ही परत मागे फिरलोय. बघा आमची माणसं. सुरुवात झालेली आमची. 2 पंक्चर काढायचे, दिवेवाले पंक्चरवाले ते दोन्ही. यो खाडीचा आणि यो कब पोचेंगे अभी, कब पोचेंगे. त्या गाडीने राज त्याच्यामुळे झाले सगळ्या काही नाही. राज पण मध्ये राज तू या गाडीने लस ना, म्हणून पंक्चर झाला. मग आमच्या गाडी नको येऊ. राज तू आमच्या गाडीने येऊ नका का परत. आता तुझ्यामुळे झाले या सगळा. आता कायला पालातच बस झालेला आहे. टायर बदलून बॅगा बिगा परत घराला आणि पुढच्या प्रवासाला. जास्त टाइम नाही लागला आम्हाला, 10-15 मिनिटं लागली. कारण का यांना सवय आहे, दर टायमिंगला यांचे टायर फुटतात. आमचा टायर पंक्चर म्हणजे हवा गेली होती फक्त टायरची, बाकी काय नाही आलं टायरला. खड्ड्यामध्ये टायर आलता म्हणून हवा गेली. आणि यांची प्रथा आहे, तुमची प्रथा आहे ना बाई, प्रथा आहे. तिसऱ्यांदा फुटला टायर. म्हणजे अरे त्याही येताना नारळ बिरं जरा फोडून यायचा, मग तवा होत तसा. तुम्ही डायरेक्ट येता म्हणजे कसं होईल. 20 रुपये खर्च करायला बी त्रास होता. शुभ कार्य करायचं असतं, मग कुठं पण निघायचं असतं. तुम्ही डायरेक्ट निघता, मग कसं होईल त्या. आता लक्षण ठेवा का. झालाय ट्रकचा काम 25. डायरेक्ट गेली झाडीन. काय करू काय माहित बाई, डायरेक्ट झाडीन गेला. आमची लोक, खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे पूर्ण फसलेली लोक, अर्धी लोक इथं युटर्न मारून जात आहेत. आता जाऊ जरा पुढे बघू की कुठपर्यंत रस्ता आहे ना, कुठपर्यंत ट्रॅफिक आहे. आता मग त्या साईडला टाकायला भेटली तर निघू. ए नाही ना, केवळ हिला सांग पुढे घे, तरच ती बसल. बे थोडीशी पिछलो ना. मजा, यही तो मजा आहे. पोचून जायचं कुठं. काही दिवस वाढला तरी चालेल आपला. आमच्या गाड्या सर्व उलट्या येतात. चलते रहो गाड्या निघल्या त्या. येऊ दे. असं खरं मध्ये आला नाही पाहिजे, पण काय करणार माणूस 4-4 तास थांबून. मग ही आमची पोरं आता अर्धी उभे तिथं तिथं बसल्या. किती किलोमीटर बोलला. 40-50 किलोमीटर ट्रॅफिक आहे. तुमच्या मागेच आहेत. आता मी रॉंग साईडने जात होतो, पण आम्हाला पोलीसवाल्यांनी बोलले की तुम्ही नाही जाऊ शकत इकडून, आणि फिरवला. तसा फिरला. आता आम्हाला समोर एक गाडीवाला होता, हा बघा हा, त्यांनी आम्हाला बोलला की आमच्या मागे आम्ही तुम्हाला
दुसऱ्या रस्त्याने येऊन जातो. तो ओळखीचाच आहे, तुमच्या ओळखीचा आहे ना? हो. यांच्या ओळखीचा आहे तो. त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. कधी तुम्हाला तुम्ही- मदत लागली तर बघा ही हा, गाडी. ही बघा ही गाडी आहे. त्यांनी आमची गाडी वाढीत बघितली. हा, तुम्ही जर आमचा व्लॉग बघितला तर जरा कमेंट करा का. In 1.3 kilometers, turn left. काम थोडं चालू आहे. इथनं सरळ दाखवतो आता इथनं लेफ्ट हा इथून गेला ना तुम्ही ब्रिजचं काम चालू आहे. हा ब्रिजचं काम पुढचा ब्रिजचं काम तुम्ही बाहेर पडणार त्याच्यात तुम्हाला ट्रॅफिक लागणार डायरेक्ट सनसेट तुम्ही जातील. त्याच्यामुळे आमची वाट लागली पार. 3 तास थांबवला. आम्ही जेवायला थांबले. जेवायला पण आम्हाला अर्धा 1 तास लेट झाला त्याच्यामुळे. आता आम्ही पनीर खातोय. दिव्याचं पनीर आहे. रात्रीचे 3 वाजले आणि अजून 600 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. अरे आपण काहीच किलोमीटर 10 तास झालं आपलं काहीच किलोमीटर. ट्रॅफिक आणि याची मुलं जाम जाम लय हालत झाले. असं वाटत खपतच नाहीये. अरे किती वाजल तो आता 10 वेरणामध्ये तुम्ही. गुड मॉर्निंग. आता आम्ही अजून गाडीतच आहे आणि अजून आमचे 330 किलोमीटर बाकी आहेत. रात्रभर गाडी चालूच आहे. ड्रायव्हर फक्त बदलत आहेत पण गाडी कंटिन्यू चालू आहे. मध्ये फक्त थोडा टॉयलेट आणि चहा नाश्त्यासाठी इथं स्टॉप घेतला होता आणि अजून आम्हाला पोचायला सांगतात की 1 वाजतील पोचायला आणि आता वाजल्यात 7:40. आता बऱ्यापैकी तरी रस्ता लागलेला आहे ना. तर रस्ता आणि ट्रॅफिक दोन्ही गोष्टींनी फुल आहे. द्वारका नगरी में आपका स्वागत है दोस्तों. ये बघा इधर से तुमको दिख रहेगा यार. बघा 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 बघा. नडो नडो नडो. पहले तुम फ्रेश हो भाई. पहले फ्रेश हो. सबका द्वारका नगरी में स्वागत है. आपला 24 तासाच्या स्ट्रगल नंतर आम्ही पोहोचलोय. आमचा द्वारका मधला हॉटेल आहे. अजून एक गाडी यायची बाकी आहे कारण का तिचा टायर गेला होता. टायर चेंज करायला ती लोक थांबल्यात. ती मागून येत आहेत. आमचं सुष्मित पाटीलने रूम बुक केली होती. तिथे आमचे ऑलमोस्ट 10 लोकांचे 3 रूम आहेत. तर एक रूम आम्हाला ऑलमोस्ट काहीतरी 3500 3600 पर्यंत पडले. म्हणजे पर पर्सन बघायला गेलं तर 1200 पर्यंत आहे. आणि आता रूम दाखवतो वरती कशी असणार आहे. चला आणि जाऊन झोपणार आहे मी. तर नंतर बघू आंघोळ बिंघोळ कारण का संध्याकाळी पण जाऊन दर्शन करू शकतो. पण आता त्या हालत मध्ये नाहीये की आंघोळ करण्याच्या पहिले जाऊन झोपायचे. ही जोपर्यंत ही चौघं येत नाही तोपर्यंत तरी 1-1.5 तास झोप घेऊ तेच बरं आहे. द्वारकामध्ये आरत्या होतात. ते सर्व आरत्या इथे आहेत. बघा ही आमची रूम आहे. दिस इज बाथरूम आणि दिस इज बेडरूम. हा 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 ओके हा ओके ओके. दिस इज बेडरूम आणि आजच्या गावात हा व्ह्यू काय माहिती व्ह्यू पण ठीक आहे. त्याच्या बरोबर काय विषय केलेला चाचा आपल्याला हे सर्व पॉइंट फिरवणार आहे. हे सर्व आहे बघ याच्यावरती मेन्शन. द्वारकाधीश मंदिर, सिद्धेश्वर महादेव, गायत्री मंदिर, बटकेश्वर मंदिर, गीता मंदिर, सनसेट पॉइंट, त्रिलोकट. काका बोलले मला पैसे नको नंतर तो याला भेटणार आहे. पर पर्सन 50 रुपये. 50 रुपये मध्ये तुम्ही पण येऊ शकता, दर्शन घेऊ शकता. बघा असे शेअर आउट करू शकता. त्याच्याने तुम्हाला किती टाइम लागेल. नागेश्वरा सकाळी जाऊ.
बघा आमचं दिव्याचं भारोत्री सगळं खाडीचं बिडीचं सगळे बिनकामाचं सगळे. आता आपण आलोय भालकेश्वर महादेव मंदिराच्या इथे आणि हा मंदिर आजचा वरचा भाग हा शिवलिंगचा बनवलेला आहे. याच्याशी खासियत आहे की आता आपण पायऱ्या उतरतोय, इथून खाली गेल्यावरती हा पाण्याने पूर्ण भरलेला असतो आणि मग त्यानंतर मग परत वरती पायऱ्या दिल्यात. सो मधला भाग असतो हा पाण्यातून जावा लागतो, पण या टायमिंगला एवढा पाणी भरलेलं नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि हा बाजूचा पूर्ण त्याचा व्ह्यू. वाटत एवढंच आहे पण हे फुल पब्लिकनी भरले, म्हणजे पब्लिक पूर्ण सनसेट बघायला आलं भारी. आणि स्वच्छ पाणी पण स्वच्छ आहे. आम्ही दर्शन करून आता जस्ट बाहेर आलो आणि एकाच्या बदले दोनदा दर्शन केलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा मंदिरामध्ये आम्ही जस्ट घुसलो त्या टायमिंगला एक वेगळी फिलिंग होती आणि एक वेगळा वाईब होता. आणि जेव्हा मंदिर आम्ही बघितलं तर रिअली तो मंदिर असा वाटत होता की 5000 इयर्स जुना मंदिर आहे आणि खूप वेगळा, म्हणजे अजून खूप देवांचे दर्शन केले तिकडे. बलरामाचं होतं आणि अजून खूप सारे देव होते. सो एक चांगली फिलिंग होती आणि त्या मागे एक स्टोरी पण आहे, तीही मी तुम्हाला आता जस्ट सांगतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे द्वारकेमध्ये. तर द्वारकेची स्टोरी अशी आहे की श्रीकृष्णाने जेव्हा कंसचं वध केलं आणि ते मथुरेवरती राज करत होते तेव्हा कंसचा मेहुणा हा याने मथुरेवरती जवळजवळ 18 वेळा आक्रमण केले. ते आक्रमणाला कंटाळून तिथली प्रजा संतापली होती आणि त्यांच्या हितासाठी श्रीकृष्णांनी दुसरी नगरी बसवायची, ती म्हणजे द्वारका, याचा संकल्प केला. ती नगरी बसवताना त्यांनी समुद्र देवाला निवेदन केले आणि त्यांच्याकडून 12 योजन अशी जमीन घेतली आणि विश्वकर्मा यांच्या सहाय्याने द्वारका नगरी बसवली. पण त्यानंतर जेव्हा महाभारत घडले तेव्हा गांधारी हिच्या श्रापामुळे, जसं तिने श्रीकृष्ण यांना श्राप दिला होता की जसं तू माझ्या कौरव कुलाचा नाश केला तसा तुझ्या यदुवंश कुलाचा सुद्धा नाश होईल. आणि त्या श्रापाच्या याच्यात ती द्वारका नगरी पूर्ण पाण्यात बुडाली. आणि त्यानंतर जो आता आपण मंदिर पाहतो तो मंदिर श्रीकृष्णांच्या 4थ्या पिढीने विश्वकर्मा देवाला आग्रह करून त्यांची तिथली स्थापना कायम ठेवायसाठी तो मंदिर उभारण्यात आलेला आहे. इथे हा जो रस्ता जातोय ना, हा मागच्या साईडला एक घाट आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर मंदिराचे 2 एंट्रीज आहेत, एक मुख्य दरवाजा आणि एक स्वर्ग दरवाजा. स्वर्ग दरवाजा आहे तोच आपल्याला खाली पाण्याजवळ तिकडे तो घेऊन जातो, तोच हा मार्ग आहे. खूप भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. हे बघा खूप शॉपिंग झालेली आहे. केवळ लट्टेश्वर महाराज. हे बघा बाळाजी रेस्टॉरंट, स्वादिष्ट भोजन मिळते इथे. 130 रुपयाला गुजराती आणि मारवाडी स्पेशल थाली. हे बघा लग्न केल्याचे दुष्परिणाम, मित्रांना सोडून पुढे पुढे जातो, एकटाच बासरी घेऊन फिरतोय. तर गाईज आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास आज झालेला आहे. तर आता आम्ही रूमवरती रेस्ट करायला आहे. तर बाकीचं जे काय असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही भेटूया पुन्हा याच वेळी याच टायमात सकाळी 7 वाजता. तर बाय, गुड नाईट, गुड नाईट, बाय बाय, गुड नाईट. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय लागलं तर सांगा.